तर आज मी बनवणार आहे न्यूटेला पुडिंग, जे मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तर मी ते सेम ट्राय करणार आहे। तर मी त्यासाठी इथं घेतली आहे, दूध आहे आणि हे कोकोआ पावडर आहे आणि कॉर्नस्टार्च आहे, शुगर आणि न्यूटेला। तर आता 2 कप मिल्क हे मी याच्यामध्ये घालून घेते। आणि आपण बॉईल करायला ठेवून देऊ एकदम बारीक गॅसमध्ये। आणि आता 1 कप मिल्क सेपरेट घ्या। आता ह्याच्यामध्ये कोकोआ पावडर, मी एक विसरले, याच्यामध्ये शुगर घालायचं, 1 टेबलस्पून शुगर। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त घालून घेऊ शकता। आणि ह्याच्यामध्ये 3 to 4 टेबलस्पून कोकोआ पावडर घालायचं। ह्याच्यामध्ये कॉर्नस्टार्च, वन अँड हाफ स्पून कॉर्नस्टार्च, थ्री टेबलस्पून न्यूटेला घालते। आता हे सगळं मिक्सअप करून घेऊ। डायरेक्ट त्याच्यामध्ये दुधात घातलं ना ते सगळं असं गठोळे होतं, त्यामुळं हे सेपरेटली घेऊन सगळं मिक्स करून मग त्याच्यामध्ये पोर करून घेऊ। आता असं छान मिक्स करून घेऊयात सगळं। असं कुठले लम्प्स राहिले नाही पाहिजेत, पूर्ण सॉफ्ट असं मिक्स करून घेऊयात सगळं व्यवस्थित। छान करते। हे असं झालं, चांगलं मिक्स झालं की हे ह्याच्यामध्ये घालून। आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। हे आता जरा थिक होईपर्यंत मिक्स करायचं आहे। हे असं चांगलं थिक व्हायला पाहिजे। अजून कंटिन्यूस स्टीर करत राहा असं, नाहीतर हे असं खाली म्हणजे असं चिकटतं मग, नाहीतर त्यामुळं कंटिन्यूस स्टीर करत राहायचं।
मी आता गॅस ऑफ केले आणि हे आता छान ठीक झालेले. आता हे आपण एक बाउलमध्ये काढून घेऊ शकता, नाही तर तुमच्याकडे वेगळं काहीतरी टीन वगैरे असेल, केक टीन वगैरे, त्यामध्ये पण तुम्ही काढू शकता. हे असं छान हे आपण त्याच्यामध्ये घालून हे थोडं नॉर्मल टेम्परेचरला आलं की त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये 3 to 4 आवर्स तुम्ही हे सेट करायला ठेवून द्या. तर हे आता झालेले, हे मी रूम टेम्परेचरला आलं की हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता स्माइली ऑलरेडी वेटिंगमध्ये आहे. स्माइली, तुला खायचं आहे? हां स्माइली, खायचं आहे तुला? खायचं आहे? तुलाही देणार आहे मी, ठीक आहे? थांब जरा, आराध्याला आणि तुला एकत्र देणार आहे. ओके? नाही हो, देणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे असं सेट झालेले, पण व्यवस्थित शेप नाही आलं त्याला. बहुतेक काहीतरी माझ्याकडनं चुकलं असेल, पण ठीक आहे. आता मी जसं बनलं तसं मी आराध्याला देते टेस्ट करायला. तर बघू आराध्याला आवडतं की नाही आवडत ते. तर मी त्याच्यावर थोडंसं कोको पावडर स्प्रिंकल करते. आणि ही मी चॉकलेट थोडं क्रश करून घेतले. आणि हे आराध्याला चॉकलेट्स आवडतात, त्यामुळे मी थोडंसं वरती डेकोरेट करते. फर्स्ट टाइम ट्राय केलं, ती बघू आता टेस्ट चांगला आला पाहिजे, बाकी आहे. ओके चालेल. तर बघूयात आराध्याचं रिॲक्शन. टेस्ट करून बघ. छान आहे. खरं सांग, टेस्ट झाले नाही झालं? टेस्टी आहे, छान झाले, स्वीट आहे. ओके, तुम्ही पण टेस्ट करून सांगा. काय बनवत आहे? न्यूटेला पुडिंग आहे ते. सेट झालेलं दिसत नाही वाटतं. सेट नाही झालं. अच्छा, मोर ऑफ काहीतरी कमी. मोर ऑफ आईस्क्रीम वाटतं. काहीतरी कमी जास्त झालं असेल. टेस्ट मस्त आहे, एकदम छान आहे. छान आहे. हां, टेस्ट मस्त आहे. मोर ऑफ आईस्क्रीम वाटतं ते. छान झालंय, खूप टेस्टी आहे. म्हणजे बेल्जियम चॉकलेटचा फ्लेवर आल्यासारखं वाटतं. छान आहे, मस्त, गुड. थँक्यू. खरंच आवडलं ना? हो, नाही या टेस्टसाठी 100%. केकच्या स्टेबिलिटीसाठी थोडी कमी मार्क्स. ओके. नेक्स्ट टाइम ट्राय करते. नेक्स्ट टाइम आराध्याला स्माइलीला पण द्यायला. येस स्माइलीला पण देणार. मी तरी अजून एक खातो, मला टेस्ट छान आवडली. तर मी पण टेस्ट करून बघते. टेस्ट अमेझिंग आहे, पण फक्त शेप बरोबर व्यवस्थित नाही आलं. तर तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करा आणि मग एकदा ट्राय करून बघा. जर तुम्ही बनवलं नसेल तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा. आणि लहान मुलांना हे खूप आवडेल.
तर मी आता थोडंसं स्माइलीला पण टेस्टला देणार आहे. तर आम्ही तसं तिला चॉकलेट वगैरे देत नाही, पण ती खूपच वेटिंगमध्ये आहे, तर थोडंसं मी तिला टेस्टला देते. थांब, तुला पण हो देणार आहे. 1 मिनटं थांब, बस खाली. हां थांब. स्माइली येतं. स्माइलीला आवडलेलं दिसतंय. खाल्ली स्माइली, आवडलं चेहरावर. बस. आता स्माइली पण खाऊन झालेलं आहे, पण मी ऑस्करला देत नाही कारण तो खातच नाही. ऑस्कर त्याच्या जेवणाशिवाय तो दुसरा काही खातच नाही आहे. तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.